नमस्ते. या व्हिडिओत आपण माझा आवडता सण गणेशोत्सव या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. या आपल्या देशात अनेक जाती धर्माची लोक एकत्र गुण्या गोविंदाने राहतात आणि एकत्र सण साजरे करतात. जसा शेतकरी पावसाळ्या ऋतूची आतुरतेने वाट पाहतो, तसेच या ऋतूची वाट मीही आतुरतेने पाहत असतो. श्रावण भाद्रपद येती, सण नाचू लागे अंगणी, असं म्हणायला काहीही हरकत नाही. या ऋतूतच येणारा माझा आवडता सण गणेशोत्सव. गणेशोत्सव हा सण सर्वच धर्माची लोक एकत्र येऊन साजरा करू लागले आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आपण सर्वजण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला असे मानून हा दिवस सर्व ठिकाणी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. गणपती बाप्पा ज्ञान आणि बुद्धीची देवता आहे. आपला विघ्नहर्ता व सुखकर्ता आहे. आपण या बाप्पाची मनोभावे पूजा करतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आई बाबा मला आणि माझ्या ताईला नवीन कपडे घेऊन येतात. गणेशाच्या स्वागतासाठी व मखर सजावटीसाठी नवीन नवीन वस्तू घरात येत असतात. आम्ही सर्वजण एकत्र गणेशासाठी मखर सजवतो, रांगोळी काढतो, दाराला नवीन तोरण बांधतो, दाराच्या बाहेर पताके लावतो, रंगीत रंगीत लाइटिंगची रोषणाई केली जाते आणि हे करण्यात आमचा उत्साह खूपच शिगेला पोहोचलेला असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी मी सकाळी बाबांसोबत गणेशाची मूर्ती आणण्यासाठी छान तयार होऊन जातो. मूर्ती घेऊन आल्यानंतर आई आरती करून गणेशाचे स्वागत करते. त्यानंतर विधिवत पूजा करून गणेशाची मखरामध्ये स्थापना केली जाते. गणेशाला आपल्या घरात पाहून त्यावेळेचा माझा आनंद काही वेगळाच असतो. गणेशाला जास्वंदाचे फूल, दुर्वा, शमी, फळ, नारळ व मिठाई अर्पण केली जाते. गणेशाचे आवडते खाऊ म्हणजे मोदक. गणेशाप्रमाणेच मी सुद्धा त्या मोदकांची अधीरतेने वाट पाहत असतो. माझी आई खूप छान मोदक बनवते. गणेशाला मोदक अर्पण केल्यानंतर आम्ही सर्व पोट भरून मोदक खातो. गणेशाला नैवेद्य म्हणून पंचपक्वान्नांचे भोजनही घरात बनवले जाते. त्यात खमंग खुसखुशीत अळूवड्या तर मला खूप आवडतात. एकंदरीत घरातले वातावरण खूपच छान असते. या निमित्ताने सर्व नातेवाईक घरी येतात. सर्व एकत्र गणेशाची आरती, विविध स्पर्धा, खेळ यात सहभागी होतात. रात्री सर्व जागरण करतो. खरं तर सर्व लोकांनी एकत्र येऊन सण साजरा करावा याच उद्देशाने तसेच राष्ट्रहिताचा विचार करून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती आणि आता तर गणेशोत्सवाला राज्य सणाचा दर्जा प्राप्त झाला आहे. ज्याप्रमाणे घरगुती गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते, त्याच पद्धतीने सर्व ठिकाणी आता सार्वजनिक गणेशोत्सवाचीही स्थापना केली जाते. यात सर्व लोक एकत्र येऊन उत्साहाने सर्व तयारी करून गणेशाच्या आगमनाची तयारी करतात व वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. गणेशोत्सव हा सण 1.5 दिवसापासून ते 10 दिवसापर्यंत साजरा केला जातो. माझ्या घरी 1.5 दिवसाच्या गणपतीचे आगमन होते. दुसऱ्या दिवशी दुपारी सर्व एकत्र आरती करून संध्याकाळी गणेशाच्या विसर्जनाची तयारी सुरू होते. गावाच्या बाहेर असलेल्या एका छोट्याशा तलावात गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. आम्ही सर्व एकत्र गाणी गात व गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात गणरायाला निरोप देतो आणि हा निरोपाचा क्षण आमच्यासाठी खूपच भावनिक असतो आणि आम्ही सर्व वाट बघतो ती पुढच्या वर्षी गणपती पुन्हा घरी येण्याची.
एवढा उत्साह घेऊन येणारा हा सण मला खूप खूप आवडतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।